मुंबईच्या महापौर पदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं उद्धव ठाकरे यांच्याकडून खुलासा करण्यात आलाय। महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक गैरहजर राहून भाजपला सोयीस्कर भूमिका घेणार असल्याची चर्चा सुरू होती। महापौर पदासाठी शिवसेना आणि भाजपसह एकमेकांवर दबाव तंत्र सध्या सुरू आहे आणि याच माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झालेली होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती। मात्र या सगळ्या संदर्भात आता ठाकरेंकडून खुलासा करण्यात आलाय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, देवेंद्र फडणवीस यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा ठाकरेंकडून करण्यात आलेला आहे। नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे, एकंदरीतच काय घडामोडी? वास्तविकतेत एका बाजूला महापौर पदाच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये एकमेकांशी प्रचंड दबाव वाढवण्याचं राजकारण सुरू असल्याचं दिसून येतं। गेले 2 दिवस एकनाथ शिंदेकडनं भलेही अधिकृतरित्या कोणतेही विधान केलं जात नसलं तरी भाजपाचाच महापौर होईल याविषयी मात्र ते स्पष्टता देताना दिसत नाहीयेत। त्यांच्याकडनं वारंवार सांगण्यात येते की महायुतीचाच महापौर होईल। आता थेट अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली की भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्या नगरसेवकांची काही चर्चा पडद्याआड सुरू आहे। कदाचित ज्या दिवशी महापौराचा निवडीचा विषय येईल त्यावेळेस उद्धव ठाकरे हे अप्रत्यक्षरित्या मदत करतील आणि कुठे ना कुठेतरी शिंदेना धक्का देतील। या सगळ्या घडामोडीमध्ये चर्चा काय सुरू आहे यापेक्षा दोन्ही महायुतीतले मित्र पक्ष एकमेकांवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दबाव वाढवताना दिसत आहेत आणि यामुळेच पदांसाठीही चढाओढ आहे असं दिसून येतं। एकनाथ शिंदेना कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाची मदत लागणार आहे, तर भाजपला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची मुंबईमध्ये मदत लागती। अशा परिस्थितीत स्वतःच्या पदरात किती पाडता येतंय या दृष्टिकोनातनं हे या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या बातम्या प्लेस केल्या जात आहेत आणि दबाव वाढवला जातो असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार। आता मात्र स्वतः उद्धव ठाकरेंच्या वतीने एक स्पष्टीकरण समोर आलेलं दिसून येते की त्याच्यामध्ये भाजप आणि त्यांच्यात कुठलाही संवाद नाही या। पण संजय राऊत यांची गेली 2 दिवसाची विधानं जर पाहिली तर भाजपचा नगर महापौर न करून देणं हा शिंदेचा कसा अजेंडा आहे आणि शिंदेवर कसा दबाव आहे असे ते स्वतः सांगतायत। यावरून जवळपास दिसून येतं की महापौर पदासाठी राजकीय पक्ष आणि राजकीय नेते अनेक पडद्याआड घडामोडी घडताना दिसत आहेत आणि कदाचित यामुळेच काही ठिकाणी खुलासे केले जात आहेत तर काही ठिकाणी मौन बाळगलं जात आहे। हो, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।